लोक आले. ओके, प्लीज टेक आउट युअर अदर नोटबुक, ज्याच्यावर तुम्ही लिहिलेलं आहे UPSC सी सॅट. दुसरं नोटबुक काढा, त्याच्यावर तुम्ही लिहिलेलं आहे UPSC सी सॅट. आजचा इट इज सक्सेसफुल 8th डे. So what have we seen during last 7 days? गेल्या 7 दिवसांमध्ये आपण we have enjoyed some funs, some entertaining sums, and because of which we have renamed this mathematics subject as fun or entertainment or magic. So we'll again enjoy magic today also. UPSC CSAT subject fun, magic or entertainment, and today's day is 8th day. Clear to you all? हेच चाललंय ना आपलं, एम आय राईट? Okay, and if we think procedure wise, today we're going to start with the syllabus for speedy calculation, or okay, we'll say speedy calculation, or speed enhancement syllabus. Speed enhancement syllabus. किती लोकांना वाटतं की मॅथ्स मध्ये, ज्याचं नाव आपण मॅजिक किंवा एंटरटेनमेंट किंवा फन असं दिलेलं आहे, या सब्जेक्ट मध्ये आपला स्पीड वाढला पाहिजे? किती लोकांना वाटतं? टीचर्स, you may have to appear for some competitive exams in future, may it be TET असेल किंवा तत्सम एक्झाम्स असतील, किंवा तुमच्यापैकी कोणतरी UPSC करत असेल, आय डोंट नो, एमपीएससी करत असेल, किंवा काही लोकांना विस्तार अधिकारी वगैरे वगैरे होण्याचं चान्स घ्यायचा असेल, तर सगळ्यांना गरजेचं आहे. आणि माझ्या मते अनेकांना या गोष्टी माहित नाहीत, ज्या मी आज या ठिकाणी मेन्शन करणार आहे. एक्झाम मध्ये एक सब्जेक्टला मोहजाल म्हणून वापरण्यात येतं. एका सब्जेक्टला मोहजाल, त्याला आपण हनी ट्रॅप म्हणतो. काय म्हणतो? हनी ट्रॅप म्हणून एका सब्जेक्ट वापरलं जातं, आणि तो सब्जेक्ट असतो याला तुम्ही मॅथ्स म्हणता. आपल्या मुलांनी याला नाव काय ठेवलंय? मॅजिक किंवा एंटरटेनमेंट किंवा फन. आणि खरंच हा मॅजिकल सब्जेक्ट असतो, एंटरटेनिंग सब्जेक्ट असतो, आणि फन निर्माण करणारा सब्जेक्ट असतो. बिकॉज ऑफ विच या सब्जेक्ट टाईपच्या हनी ट्रॅपमध्ये आपण अडकतो. सम्स या खूप सोप्या असतात आणि आपण त्या कॅल्क्युलेट करत बसतो, आणि एवढं त्या सम्सच्या प्रेमात पडतो की आपल्याला एका सम्स मध्ये 10 मिनिट कसे गेले, 5 मिनिट कसे गेले, 7 मिनिट कसे गेले, 4.5 मिनिट कसे गेले, हे पत्ता लागत नाही. प्रवीण सर, कवाळे सर, घोंगडे मॅडम आणि राजमाने मॅडम, हे योग्य वाटतंय का? खरं आहे का? असं घडताना दिसलं का? किंवा असं घडतं का? येस ऑर नो? काय वाटतं? आपलं मत मांडा. येस सर, असं घडतंय. असंच घडतं. ते सम्स एवढे सोपे असतात, आपला समजत नाही. आपण खूप प्रामाणिकपणे, अरे हे तर ना, हे तर मेरे बाय हात का खेळ आहे, आणि आपण प्रेमानं अगदी व्यवस्थितपणे त्याचं कॅल्क्युलेशन करायला लागतो, आणि शेवटी निराश होऊन त्या एक्झाम हॉलच्या बाहेर पडतो. सेट यार, एवढं राहिलं. आणि थोडा टाइम असताना सोडा ना,
तेच तर ट्रिक होती की तुम्हाला त्या मॅथ्स मध्ये फसवायचं, आणि मॅथ्स हे साधारणतः सहसा 2 नंबर ठेवलेलं असतं, जेणेकरून तुम्हाला पत्ताच लागू नये आपको कहाँ फसाया है. खूप सोपे असतात. सो एव्हरीबडी प्लीज प्लीज माइंड माय नेक्स्ट लाईन नाव. जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचं असेल तर रिझनिंग आणि मॅथ करताना तुमचा पेन चालला नाही पाहिजे. माइंड माय वर्ड्स. पेन खाली, पेन्सिल खाली, आणि तुमचं फक्त आणि फक्त माइंड चालू राहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी 2 किंवा 2.5 मिनिटं एका क्वेश्चनला आहेत, तुम्हाला मॅक्सिमम 30 सेकंड झाले पाहिजे. किती? मॅक्सिमम 30 सेकंड. याचा अर्थ आजचं लेक्चर जे कोणी ऐकणार आहेत आणि त्यांना जर हा रोग लागला तर उलटा परिणाम होणार आहे. ट्राय टू अंडरस्टँड. अगोदर आपण एका समला 5 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 10 मिनिटं, 7 मिनिटं त्या प्रेमापोटी, मोहापोटी घालवायचो. त्या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन इज गोइंग टू प्रोव्हाइड यू, गिव्ह यू द बोनस ऑफ 2 minutes पर क्वेश्चन. तर तुम्ही 20 क्वेश्चन्स विदाउट पेन सॉल्व्ह केले, 20 into 2 ऍटलिस्ट 40. 10 आणखीन चला सोडून द्या देवाला, तर तुम्हाला 30 मिनिट्स एक्स्ट्रा मिळणार आहेत. 30 मिनिट्स. हाऊ इज इट साऊंडिंग? कसं वाटतंय हे? भारी आहे का नाहीये? चांगलं आहे का नाहीये? पॅरेंट्स, स्टुडंट्स, टीचर्स, प्लीज एक्सप्रेस युअर सेल्फ. कसं वाटतंय हे? शक्य वाटतंय किंवा मजा येईल का नाही येईल? असं जर घडलं तर मजा येईल का नाही? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. येस, मजा येणार आहे. बिकॉज ऑफ दॅट सब्जेक्ट. जो सब्जेक्ट तुमचा अख्खाच्या अख्खा वेळ घेऊन जायचा, जर त्याच सब्जेक्टला आपण उलट्या पद्धतीनं बिहेव करायला लावलं तर तोच विषय तुम्हाला 30 मिनिटं एक्स्ट्रा देतो, आणि देर इज युअर विनिंग. म्हणजे मॅथ, रिझनिंग हा सब्जेक्ट डिसाईड करतो की तुम्ही जिंकणार आहात की हरणार आहात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मराठी आणि इंग्लिशचे पॅराग्राफ हे खूप लेंदी असतात, आणि आपल्याला वाटतं हा पेपर सॉल्व्ह होणं शक्यच नाही. का? अरे आपण गाढवपणा केलेला असतो, त्या मॅथ मध्ये नाही तेवढा टाइम दिलेला असतो ना. आणि ज्याला ही ट्रिक समजली त्याला अर्धा तास एक्स्ट्रा भेटला, आणि हा एक्स्ट्रा जो हाफ एन आवर आहे तो तुम्ही त्यातले 15 मिनिटं एक्स्ट्राचे ते पॅसेज इंग्लिशचे वाचायला देऊ शकता, आणि 15 मिनिटं मराठीचे पॅसेज वाचायला तुम्हाला एक्स्ट्राचा टाइम भेटू शकतो. मग अशा अवस्थेमध्ये तुमचा पेपर जास्त सॉल्व्ह होईल की कमी सॉल्व्ह होईल? टेल मी. तुमचे क्वेश्चन्स जास्त अटेम्प्ट होऊ शकतील की कमी अटेम्प्ट होऊ शकतील? सांगा मला. जास्त की कमी? कमॉन कमॉन कमॉन, आय वॉन्ट रेस्पॉन्सेस. लवकर बोला. जास्त. बघा तो छोटा मुलगा बोलतोय. जास्त. जास्त म्हणला का कमी म्हणला रे? एवढं गडबड केली तिथे माईकला बटन दाबायला. जास्त. जास्त. व्हेरी गुड. जास्त. बट माय डिअर फ्रेंड्स, येस ऑफकोर्स इट इज गोइंग टू बी व्हेरी इझी फॉर यू ऑल. हे सगळ्यांसाठी खूप सोपं असणार आहे. बट त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? चला, मला यासाठी एक टेस्ट घ्यायची आहे. आय वॉन्ट टू टेक अ टेस्ट. कोणीतरी माईक ओपन करायचा आहे आणि कॅमेरा पण चालू करायचा आहे. कोण करते? चला, एक मला टेस्ट घ्यायची आहे. लवकर कोण करते? टीचर्स चालेल मला, पॅरेंट्स चालतील मला, विद्यार्थी चालेल, कोणी चालेल, काय अडचण नाही. तो टीचर्स आणि पॅरेंट्स रिस्क घेणार नाही, कारण त्यांना माहिती आहे माईक ओपन करायचा आणि टेस्ट द्यायची म्हणजे बोंबललं. असू द्या, विद्यार्थी रगडले जातात आपले, काय फरक पडत नाही. चला चला स्टुडंट्स, कम ऑन. टीचर्स आणि एक फन मजा घ्यायची असेल तर पॅरेंट्स आर वेलकम. अदरवाईज भाषा तुमची चालेल कोणतीही, मराठी, हिंदी, इंग्लिश, कोणतीही भाषा चालेल, काहीच अडचण नाही मला. चला कोण येतं पुढे? लवकर लवकर, कम ऑन. पावडर लावली असण्याची गरज नाही, कारण मोबाईलवर पावडर दिसत नाही. पावडर लावली काय नाही लावली काय?
काहीच अडचण नाही. कमॉन. अरे वा, अंधारे सर बी आहेत आज. व्हेरी गुड. वेलकम. गुड. चला, कोण येत आहे पुढं? या कोणतरी पुढं. कॅमेरा पण ओपन पाहिजे. आणि मी तर दररोज ओपन करतो कॅमेरा. तुम्हाला एक दिवस काय अडचण नाही. काय अडचण नाही. तुमचं घर दिसलं तरी सगळ्यांनाच घर आहे, काय फरक पडत नाही. चला, घर दिसू द्या, किचन दिसू द्या, काही फरक पडत नाही. एव्हरीबडी, एव्हरीवेअर इट इज देअर. प्रत्येकाच्या घरात किचन आहे, प्रत्येकाच्या घरात कपडे आहेत, प्रत्येकाच्या घरात शेळ्या मेंढ्या नाहीत, हा बाहेर आहेत. काही लोकांच्या घराच्या बाजूला असतील, काय अडचण नाही, डझंट मॅटर. चला लवकर लवकर, कम ऑन प्लीज. अरे कसे अधिकारी बनणार लवकर. कोण जिंकत आहे? लवकर लवकर चला रे. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. चला, काय करायचं हे एका एक्झाम्पलने सांगणार आहे मी. लवकर लवकर. एनीबडी, कोणी पण या. सोपं आहे, एकदम सोपी ट्रिक आहे. बापरे, अंधारे सर काय Yes, तुमची sir. मुलं एक पुढे येत नाही, एक पण पुढे येत नाही. शिकवा जरा यांना. भीतेत जरा. कशाला भेटत? मी काय मोबाईलवर मारतो काय? हा, चला रे लवकर. पालक लोक काय करायला लागले? पालक लोक लावा रे थोबडे त्या करी. कराय का त्याला पुढं? रड रड पुढे आलं पाहिजे, रड रड. बघू पालक लोक किती कठोर आहेत आपली. चल लवकर लवकर चला, कमॉन. अरे लवकर चला ना प्लीज. याला एवढा वेळ लागतोय बघा ना, तुम्ही विचार करा काय अवस्था आहे आणि कसं तुम्हाला काय आहे ना. चल लवकर, कोण येते पुढं? हँड्सअप. त्याला काय होत्या तिला तुला हँड ऐश्वर्या. रेस करा, हँड रेस करा. कोण प्रणव. येते? प्रणव प्रणव समोर आहे नाही. प्रणव बा. थांबा 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 सर, तुम्ही थांबा. येऊ द्या ना, येऊ द्या. तुम्ही थांबा, येऊ द्या. चल चला चला. सरांनी कोणाचं तरी नाव पण सजेस्ट केलेलं आहे. चल लवकर या, कोणतरी लवकर लवकर या. खूप सोपी गोष्ट आहे. कमॉन, विल हॅव फन. वे गोइंग. अरे नाव काय आपलं राव? फन आहे ना. सो फन शिवाय काहीच नसणार आहे, डोंट वरी. मजात येणार आहे. वे गोइंग टू हॅव एंटरटेनमेंट. खेळायचं आपल्या इथं. आपल्याला खेळ खेळायचा आहे. तुम्हाला कोणीही काही बोलत नाही, चुकू द्या ना, काय फरक पडतो? मी कधी काय बोललो का चुकल्यावर? मूर्ख आहे का, नालायक आहे का, आज कधी बोललो का? नाही. आणि आजवर बोलणारच नाही, कारण का आपलं काय चाललंय? फन. बघा नावावरती बघा. तो फन आहे, मॅजिक आहे. मॅजिक करायचं आपला, एंटरटेनमेंट. लवकर. कोण येत आहे? हा, व्हेरी गुड. दुर्वा, व्हेरी गुड. सो सगळ्यांनी बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर दुर्वा. कमॉन, आपापल्या घरात शाळा वाजू शकता. व्हेरी गुड. दुर्वा, तुला टेबल्स कितीपर्यंत येतात? काय करत जा, त्या तुझा कॅमेरा जो आहे ना, त्याला काय कशाने तरी पुसण्याचा प्रयत्न कर एखाद्या कपड्याने. तो समोरचा जो कॅमेरा आहे ना, त्याला ते असं कानाला लागून लागून त्याला घाम लागलेला आहे. त्याला पुस कपड्याने अगोदर. लेटस सी. अजून काय अडचण नाही. कधी कधी फ्रंट कॅमेरा नसतो तेवढा चांगला. बर दुर्वा, ठीक आहे. वी विल मॅनेज युअर दिस मच अपीअरन्स ऑल्सो. कम ऑन. पुढे येईल दुर्वा, आहे का? येस. दुर्वा, तुला कितीपर्यंत टेबल येतात? 30. 30 नाही, पहिला बोलायचं 30. कितीपर्यंत येतात? 30. 30 मी शिकवलेलं आहे. 30 नाहीच आहे, 30. ऑल राईट. बर, 4चा टेबल येतो, 4चा. Yes. सगळेजण बघा, खूप मजा आहे. देर इज कवाळे सर, आर यू देअर? हा. येस सर, येस सर. हा, कवाळे सरला लीक झालेलं ऑलरेडी हे मी गोष्ट. ऑल राईट. सो दुर्वा, कम ऑन. 4चा टेबल बन. 4 1s are 4, 4 2s are 8, 4 3s are 12, 4 4s are 16, 4 5s are 20,
4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36, 4 10 जा 40. अरे 30 नको ना म्हणू प्लीज. 32, 33, 34. मॅथचा टीचर कोण आहे, इंग्लिशचा टीचर कोण आहे? यांना अगोदर 100 पर्यंत प्लीज काउंटिंग शिकवा सर, टीचर्स. उद्या मंडेला हे सगळं तुम्ही अनाउन्समेंट करा. 100 पर्यंत क्लिअर काउंटिंग पाहिजे. आणि तुमचे हुशार मुलं अशी बोलतायत, आय डोंट लाईक इट. ऑल काय अडचण नाही, नो प्रॉब्लेम, विल इम्प्रूव्ह. पण मला आवडलं नाही हे माझं मत, मी सांगितलं. शी शुड से 30. सो टेक द प्रॅक्टिस. ऑल राईट दुर्वा, व्हेरी गुड, एक्सलंट, व्हेरी फाईन. आय एम प्राऊड ऑफ युअर टेबल लर्निंग स्किल्स. कम ऑन. आता ज्या पद्धतीनं 3 10 जा 30, सॉरी काय 4 10 जा 40 म्हणले ना, एम आय राईट? 4 10 जा 40 म्हणले की नाही? येस ऑर Yes. नो? आता Yes, sir. आता त्याच स्पीडनं चला पुढे चला. 4 11 जा मान, चल मान. 4 11 जा, कमॉन कमॉन, त्याच स्पीडनं कमॉन. 4 11 जा 44. हा कमॉन फास्ट, त्याच स्पीडनं. स्पीड शुड बी द 4 सेम. 11 जा हा 44, 4 12 जा 48, 4 3 जा 52, 4 4 13 जा, 4 13 जा, कमॉन. हा 4 13 जा 52, 4 14 जा 56, 4 4 15 जा stop. Magic ends here. Stop. Okay. You can pause your camera. You can stop your camera. You can close your camera. You can close your camera. Yes. All right. So have you all witnessed? काय केलं माहिती का तिनं? तिनं थोडीशी चालाकी करण्याचा प्रयत्न केला. तिनं असं केलं होतं बघा. असं एका बाजूला बघायची. म्हणजे काय व्हायचं? सी ट्राय केलं तिनं. ते ट्राय केला. 4 11 जा बघा, 4 11 जा 44. तिला म्हटलं आता 4 4 ऍड करत बसायचंय. दुर्वा, आता फक्त माईक ओपन कर. फक्त माईक ओपन कर. आता मला सांग, 4 10 जा पर्यंत जेवढे इझिली तू बोलली, तेवढं पुढे इझिली जमलं का? येस ऑर नो? No, sir. नो. ऑल राईट. बघा रे आता इथून पुढं बाकी सगळे ऐका. आपला काय काय आलं पाहिजे आणि कसं आलं पाहिजे. सगळ्यात फर्स्ट, सगळ्यात पहिली गोष्ट, फर्स्ट थिंग, आपला टेबल्स आले पाहिजे. टेबल्स. टाइम संपला तरी मी इथेच थांबणार आहे, काही अडचण नाही. मला खूप गोष्टी कव्हर करायच्या नाही, मात्र जी गोष्ट मला कव्हर करायची ती प्रॉपरली कव्हर करायची आहे. ऑल राईट. सो फर्स्ट थिंग, तुमचे टेबल्स असले पाहिजे प्रॉपर. तुमचे टेबल्स प्रॉपर असले पाहिजे. खऱ्या अर्थानं ह्या टेबलच्या शब्दांना, पाढे या शब्दांना तेवढा अर्थ नाही जेवढा आम्हाला एक शब्द होता, त्याचं नाव होतं उजळणी. काय शब्द होता? उजळणी. हा खूप मिनिंगफुल वर्ड होता आणि आहे. हे खऱ्या अर्थानं तुमच्या ब्रेनला उजळवतं. बघा, तुमच्यापैकी अनेक पॅरेंट्स असे असतील त्यांनी कंदिलाची काच उजळवली. कशाने? कंदिलाची काच कशाने उजळवतात? कोण टीचर सांगते का मला? कंदिलाची काच कशानं उजळवली जायची? एनी टीचर or any parent? Come on. कार्बन सर. कार्बन. अहो सर, सायंटिफिक नेम नाही मला पाहिजे. दुर्वा, ते पिनिंग कार्ड, पिन कोणी केलंय दुर्वाला? पिनिंग कार्ड, पिन केलेलं कार्ड ते दुर्वाला पिन कोणी केलंय? कोण आहे? कवळे सर बोलले का? येस सर. कशाला सायंटिफिक नेम कशाला पाहिजे? कोणाला माहिती कार्बन कोणाला माहिती? दुर्वा, ते पिन केलेलं कोण कसं काढणार मला माहित नाही. दुर्वा, ते पिन केलेलं काढता येते का तुला? दुर्वाच्या नावाला पिन झालेलं आहे. कमॉन. दुसरा काय शब्द आहे त्याला? सरांनी कार्बन कोणाला माहितीये? कंदिलाचे काच कशाने उजळवायचे? सर कागदानी.
कोणी सांगितलं मला काय समजेना बिकॉज हा कोणी सांगितलं सर ओंकारची मम्मी. ओंकारची मम्मी आहात ओके आणखीन त्यात इम्प्रुव्हमेंट करा कागदाने पण ओके आहे मात्र फक्त कागदानेच का आणखीन काय वापरायचे त्याला कोण सांगतंय बाप रे बाप किती मॉडर्न लोक आहेत कंदील पण माहित नाही कस हा राख येस राग कोण आहे संपदाची मम्मी. हा व्हेरी गुड बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर संपदाची मम्मी व्हेरी नाईस गुड संपदाच्या मम्मीनं कप जिंकलेला आहे आजचा ओके चला व्हेरी गुड शाब्दिक कप पण पुरेसा आहे ऍक्च्युअल पण देऊ आपण पॅरेंट्स मिटिंगला चला तसं हे जे पाडे आहेत ना हे टेबल्स आहेत ना खऱ्या अर्थानं काय करतात तुमच्या ब्रेनला उजळवतात सर असं काय बोल नका हो काहीतरी फालतू मला याचं प्रमाण द्या देतो आता पॅरेंट्स आणि टीचर्सचं सांगतो मी मी अनेक वेळेला बोललेलो आहे तुम्ही असाल किंवा तुमचे कलिग्स असतील तुमचे क्लासमेट्स असतील ज्या लोकांचे अप टू 7वी पर्यंत पाढे खूपच चांगले होते ना जवळजवळ ती सगळी लोक आज चांगल्या हुद्द्याला आहेत जवळजवळ ती सगळी लोक आज वेगवेगळ्या स्तरावर तुलनात्मकरित्या सक्सेसफुल आहेत खरंय का खोटं आहे पालक आणि टीचर्स कारण मुलांना तर माहित नाही आता विद्यार्थ्यांना तर माहित नाही खरं वाटतंय का हे स्टेटमेंट बरोबर आहे का बरोबर आहे बऱ्यापैकी योग्य आहे बरोबर आहे येस ऑर नो कोणीच सांगत नाही चुकीचं आहे चुकीचं आहे ज्यांचे पाठ होते ते पार एकदम त्यांचं वाटोळ झालं सांगा ना कोणतरी टीचर सांगा कोण नाही भेटल्यास प्रवीण भारती सर सांगा हो प्रवीण भारती सर बराच वेळ शांत आहेत सांगा लवकर प्रवीण सर का हाजरी लावून पळून गेले मोबाईल पासून लांब येस सर रेंज काय म्हणला सर हा तुम्ही रेंजच्या मागे लपू नका रेंज नाही, हा काय- चांगला शब्द लपायला हा खरंय का हे काय अच्छा तुम्हाला माहितीच नाही बरं बरं कुणी ऐकलं ते सांगा लवकर कुणी ऐकलं ते सांगा त्यांना सरांना माहितीच नाही काय विचारलेलं कवाळे सर अंधारे सर लवकर सांगा अंधारे सर खरंय का अंधारे सर खरंय का पालक अरे लवकर सांगा ना कोणतरी प्लीज सो दॅट आपलं लेक्चर पुढे जाईल ना हा सांगा लवकर अरे पाठ केल्यावर प्रगती होते का नाही एवढं सांगा काय होतं कोणी पण पालक लोक सांगा लवकर सांगा ना आपला इथे एवढं टाइमपास नाही करायचा काय होतं सांगा प्रगती होते का नाही कुणीच काय बोलत नाही पालक लोक बोलत नाही शिक्षक यस सर होती. अच्छा होते सगळेच एकत्र बोलले मला असं वाटतं देर वॉज सम टेक्निकल एरर ओके बघा तर अर्थात आपलं हे लेक्चर असून पुढे चालणार आहे सगळ्यात पहिलं टेबल्स पाठ पाहिजे टेबल्स किती पर्यंत पाठ पाहिजे फक्त 5 पर्यंत अप टू ओनली 5 अप टू 5 कसे पाहिजे 25 पर्यंत पाठ पाहिजे कसे पाहिजे बघा 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि 5 10 जा 50 5 11 जा 55 5 12 जा 60 अशा पद्धतीनं सगळे तुम्हाला त्याच स्पीडनं अप टू 525 जा 125 पर्यंत क्लिअर कट टेबल पाठ असले पाहिजे अप टू 5 हा ते पुढे आपलं काय करायचंय 20 पर्यंत करायचे आणि मग आपण बघू कसे कसे करायचे ठीक आहे सगळ्यांना समजलं का दुसरी गोष्ट हे टेबल आपल्याला चार्ट पेपरवर लिहून लावायचे असा मोठ्या साईजचा चार्ट पेपर घ्यायचा
रेडीमेड तुम्हाला कुठंच भेटणार नाही, कारण हे आपलंच इनोव्हेशन आहे. या पद्धतीचा जन्म आजच तुमच्या समोर या ठिकाणी होत आहे. या आयडियाचा जन्म आज होत आहे. तुम्हाला जर सगळ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्पीडनं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर या गोष्टी केल्याशिवाय पर्यायच नाही. हे बघा, असा चार्ट घ्यायचा आणि इथून चालू करायचं. 2 1 जा 2, 2 2 जा. आता 2चं टेबल इज गोइंग टू बी व्हेरी इझी. 3 4 आणि 5 ते टेबल तुम्हाला करायचं ऍक्च्युअल मध्ये. आणि हे करायचं तुम्हाला कधीपर्यंत? मंडे पर्यंत. बरं ठीक आहे, ट्यूजडे. दररोज एक टेबल करा. दररोज फक्त एकच टेबल करा. चला, चालेल? येस ऑर नो? ऑल ऑफ यू आर यू देअर विथ मी? ऑल ऑफ यू आर यू देअर विथ मी? येस सर. दररोज फक्त एकच टेबल करा आणि बाकीची राहिलेली चर्चा आपण मंडेला करू. ऑल राईट? तोपर्यंत मंडेपर्यंत 2 टेबल्स करा. मंडेपर्यंत 2 टेबल्स करा. मी काही पालकांना लिहून देऊ शकतो की हा तुमचा मुलगा हा या दर्जाचा आणि या नावाचा अधिकारी बनणार आहे. ते पुढे आपण लिहून देणार आहोत. पुढे आपण तुमच्या पाल्याचे फोटो पण लावणार आहोत तुमच्या घरामध्ये. आणि वी विल मेक शुअर दॅट इट इज गोइंग टू हॅपन. मी आताच सांगतो, पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्याला किमान 100 IAS अधिकारी घडवायचे. किती? पुढच्या 10 वर्षामध्ये 100 IAS अधिकारी घडवायचे आहेत. आणि त्यामध्ये आपला पाल्य असेल का नसेल हे तुम्हाला ठरवायचंय. पालकांनाही मी टास्क देणार आहे. पालकांना देखील मी टास्क देणार आहे. अर्थात पाढेपाठ करण्याचं नव्हे. समजतंय का? सगळ्यांचा ऊर भरून आला पाहिजे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ज्या पद्धतीनं आपण पुढे जात आहोत, महाराष्ट्रातील एकही स्कूल या पद्धतीनं पुढे जाण्याचा विचार करत नाहीये. आणि आपण हे प्रूव्ह करून दाखवू पुढच्या 10 वर्षात. म्हणजे एकदाच नाहीये, विदिन नेक्स्ट 10 इयर्स आपल्या स्कूलमधून पास झालेले, मग आतापर्यंत ते पण असतील, कारण ते पण अनेक बाहेरचे आतापर्यंत बाहेर गेलेले विद्यार्थी अनेक लोक माझ्या संपर्कात, आपल्या शाळेच्या संपर्कात आहेत. त्यांनाही गायडन्स चालू आहे. तर टोटल आपला इथून पुढच्या 10 वर्षामध्ये टोटल आपला 100 IAS ऑफिसर बनवायचे आहेत. त्याचा अर्थ त्याच्या खाली तर लाईन असणार आहे. ऑल राईट? ओके, विथ दिस चाल वी हॅव पॉज. येस सर. वी विल पॉज. Yes, sir. We will have ओके, विल हॅव पॉज. राहिलेल्या गोष्टी आपण मंडेला डिस्कस करू.